जरा स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. पवनगाव संघानं आपलं सन्मान चिन्ह इथं येऊन घेऊन जावं. पवनगाव संघाने आपलं सन्मान चिन्ह इथं येऊन घेऊन जावं. व्यासपीठाच्या जवळ आपण यावं. कौंदिणी संघ आणि पिरेवाडी संघ सुरू असलेला सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळतोय. कौंदिणी आणि पिरेवाडी दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. हाही अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कौंदिणी वर्सेस पिरेवाडी पठार भागावरच्या दोन संघांचा हा सामना उत्कृष्ट असा सामना होणार आहे. गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय पिरेवाडी संघाकडून सचिन पहिले षटक हाताळण्यासाठी, फलंदाजीसाठी कौंदिणी संघाकडून स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत शैलेश आणि निलेश. ही सलामीची जोडी, ही जोडी फिक्स आहे सलामीची. शैलेश पाहायला मिळतोय गेल्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार किताब मिळवला होता शैलेश, आणि अक्षरशः धावांचा पाऊस या मैदानामध्ये, अक्षरशः धावांचा पाऊस उभारला होता तो शैलेश, आणि तो शैलेश फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. आल्या पहिला चेंडू यष्टीरक्षक होता, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सर्व चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती शैलेश यांनी आपले मनसुबे दाखवलेत, हल्ला चढवलाय. पहिला चेंडू येतोय चौकार. निलेश सर, आपण खरं तर म्हटलं होतं की त्याने या अगोदरी सामनावीराचा किताब घेतला होता, फक्त त्याच्या धावसंख्येच्या बळावरती. हा पाऊस पाडणारा खेळाडू आहे. हा आपल्या धावांमधून आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणारा खेळाडू आहे, आणि त्याने याची कृती आणि प्रतिकृती करून दाखवलेली आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याच्याकडून होते, आणि क्षेत्ररक्षण त्याच तोडीस तोड होत आहे. निश्चितच ते सिद्ध केले पहिल्या चेंडूवरती शैलेश याने चौकार ठोकून. आता मात्र थोडस सावध खेळ करताना पाहायला मिळतो शैलेश. फक्त दिशा दिली चेंडूला, चेंडूला ओळखलं, चेंडूला सन्मान दिला. एका धावेचा वादान मानावे लागेल शैलेश आणि कौंदिणी संघाला. नो फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षकाने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतात शैलेश आणि निलेश. ही जोडी येतो दुसरा या षटकातील चौकार. सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी प्रतीक साळुंके आपण व्यासपीठावरती यावे. प्रतीक साळुंके आपण व्यासपीठावरती यावे आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. वैयक्तिक 20 धावा आणि 1 विकेट, एक चांगली प्रदर्शन त्यानं दाखवलं, त्याबद्दल सन्मान देऊन गौरवण्यात येते. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज सचिन. दडपण असेल, 2 मोठे फटके आले, 2 चौकार आलेत या षटकामध्ये, त्यामुळे थोडंफार दडपण असेल निश्चितच सचिन यांच्यावरती. ही जोडी या संघाची खास आहे, शैलेश निलेश. खरं तर सचिन हा गोलंदाज, त्याच्यावरती ते दडपण दिसतंय, पण त्याला तो कशा पद्धतीने उत्तर देतोय पाहायला खरं तर वाक जुगण्या ठरणार आहे. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण खेळाडूकडून दिसतंय. चांगलं बॅकअप केलं जातंय तिथे क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच गॅप होता, गॅप ओळखला होता निलेश यांनी, परंतु बॅकअप चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. उत्कृष्ट अशी फलंदाजी कौंदिणी संघाकडून होते. आणि यानंतर हा चेंडू फिरकावलेला आहे, पाहण्याजोगा आहे की हा जेलबाद होतोय का, आणि हा जेलबाद झालेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. शैलेश देव झेल देऊन माघारी परत आहेत. आनंदाचं वातावरण असेल पिरेवाडी संघाच्या चमूमध्ये. जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत खेळाडू, कारण ही विकेटचं महत्व या संघाला माहित आहे. गेल्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार ठरलेला हा खेळाडू होता शैलेश. याला स्वस्तात बाद करण्यात यश मिळाले ते पिरेवाडीच्या संघाला. सचिन 2 चौकार आले, परंतु 1 विकेट देखील मिळाली. विकेट कोणाची मिळाली? एका मोठ्या फलंदाजाची मिळाली, शैलेश यांची मिळाली विकेट. सचिन यांना पहिला झटका लागतोय कौंदिणी संघाला शैलेश यांच्या रूपाने. पण एखादा इन्फॉर्म खेळाडू ज्यावेळेस आउट होऊन तंबूत परततो तेव्हा खरं तर समोरच्या संघाला ते ऊर्जेसाठी ठरतं, कारण
जर अर्धा सामना तो एकटाच जिंकवत असेल तर ते किती योगदान आहे त्याचं त्या संघासाठी. नक्कीच नंतर- षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. एक बाद 11. यानंतर गोलंदाजीसाठी ऋषी आलेला आहे. हा ऋषी मी याच्या अगोदर याला पाहिलाय. उत्कृष्ट असा खेळ करतोय. फलंदाजीत तर याचा म्हणजे तोडच नाही. मूर्तीलान पण कीर्तिमान असा ऋषी गोलंदाजीसाठी आलेला आहे. याच्या फलंदाजीची झलक संपूर्ण पठार भागाने बघितलेली आहे, पण आता गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण याची पाहणार आहे. पेरेवाडीचा हा डहाण्या वाघ आपल्या गोलंदाजीतून गारद करतोय का काउंदनी संघाला पाहणं खरं तर आपल्याला उत्सुकतेचं ठरणार आहे. उत्कंठा वाढलेली आहे ऋषीच्या गोलंदाजीची. दुसरं षटक स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवरती ऋषी पाहायला मिळत आहेत. निलेश आहे. ऋषी आले आणि ऋषी यांचं स्वागत केलंय. निलेश यांनी षटकाराच्या साह्यानं काय फटका खेळलाय. हाय हँडसम षटकार. ऋषी यांचं स्वागत केलंय षटकाराने. निलेश यांनी पहिल्या चेंडूवर आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. निलेश चांगली फटकेबाजी आतापर्यंत निलेश यांची पाहायला मिळते. निलेश यांच्या बॅट मधून पुढचा चेंडू ऋषी. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत निश्चितच 2 धावा मिळते निलेश आणि कौंदी संघाला. चांगली फटकेबाजी पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही क्षेत्ररक्षकाकडून दिसतंय, त्यामुळेच 2 धावा वाचवण्यात पेरेवाडी संघ यशस्वी ठरलेला आहे. आता खरं तर पाहणं उत्सुकतेचं ठरेल की ऋषी यानंतरची गोलंदाजी कशी करतोय, त्याला प्रत्युत्तर काउंदनी संघ कशा पद्धतीने देतोय. आणि निलेश हा चेंडू फटकावलेला आहे आणि यावरती 2 धावेचा प्रयत्न आणि हा 2 धावा घेण्यात काउंदनी संघ यशस्वी ठरलेला आहे. शेरा सव्वा शेर असा खेळ चाललेला आहे. रामदास मोरे सल्लागार यांचा इथे सत्कार होण्यात उत्कृष्ट अशी फलंदाजी काउंदनी संघाकडून चालली आहे. त्याचाच कुठेतरी दबाव हा पेरेवाडी संघावरती दिसतोय. पडल्यानंतर चेंडू काहीसा भरपूर बाहेर जातोय. आता मात्र ऋषी यांना पंचदंडित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळून जाईल ती कौंदी संघाला. धावा येतात या षटकामध्ये. नक्की चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. ऋषी पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायला फटका. हा चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषे बाहेर येतो निलेश यांच्या बॅट मधून. षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी निलेश कडून चालली आहे. उत्तर देतोय समोरच्या संघाला. थोडीच तोड आहे. यानंतर पवनगाव संघाला विनंती आहे की आपण आपले सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहावे. पवनगाव आपण आपले सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहावे. काउंदनी संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे. यानंतर परत एकदा ऋषी गोलंदाजीसाठी तयार आहे. फलंदाजीसाठी निलेश तयार आहे. धावांचा त्यानं रतीब रचलेला आहे. असा निलेश परत एकदा चेंडू भिकावण्यात अपयशी ठरलेला आहे. ऋषीला माहिती आहे कमबॅक कसं करायचं. पेरेवाडी संघाच्या गोलंदाज ऋषीकडून उत्कृष्ट असं कमबॅक झालेला आहे, परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यास सज्ज निलेश झालेला आहे आणि निलेशना चेंडू भिरकावलेला आहे आणि यावरती 1 धावेची कमाई ही करण्यात आलेली आहे. यानंतर धावसंख्या झालेली आहे. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये.
2 ओव्हर 2 षटक 27 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी कामदानी संघाकडून चाललेली आहे. यानंतर ज्या 2 षटकांमध्ये पिरेवाडी संघाकडून धावा वाहिल्या गेल्यात त्या रोखण्यासाठी पिरेवाडी संघाचा अजून एक गोलंदाज सुमित मैदानावरती आलेला आहे. सुमित मैदानावरती आलेला आहे. या त्याच्या गोलंदाजीनं तो स्मित हास्य आपल्या संघाच्या चेहऱ्यावरती आणतोय का पाहणं उत्सुकतेचं ठरेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पिरेवाडी संघाकडून सुमित कडून होते. मित्रा दमानं धीरानं दिशा धरून बॉलिंग कर, गोलंदाजी कर, आपल्या संघाला त्याची गरज आहे. आणि उत्कृष्ट असा चेंडू फिरकवण्यात अपयशी ठरलेला आणि जेलबाद झालेला आहे निलेश. फटका फसला होता. सरळ साधा सोपा जेल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. जेलबाद होतोय फलंदाज. मला वाटतं की जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे त्याने आपल्या क्षेत्ररक्षकाचं आपल्या गोलंदाजाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं, त्याचा उत्साह वाढवावा. कारण तुम्ही उत्साह वाढवणाऱ्या आजूबाजूचं कोणी येणार नाहीये. पवनगावच्या पहिल्या सामन्याचा सामनावीर शुभम त्यानं सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहावे. व्यासपीठावरती बसलेले आणि व्यासपीठाच्या आसपास जेवढे पण बसलेत आपण विनंती करून थोडी शांतता राखा. आपण सामन्याचा आनंद घ्यावा, नाही तर स्वतःच गुंगून राहता लगानो. त्यानंतर परत एकदा सुमितची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि बाद झालेला आहे फलंदाज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पिरेवाडी संघाकडून होते. पहिल्या 2 षटकांची जी उणीव होती ती भरून काढताना सुमित आपल्याला दिसतोय. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये षटकार जर फिरकावला तर बाजीराव भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे 2 चेंडू पारितोषिक मिळवण्यासाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. एक तर खिशात पण कमाई आणि आपल्या संघाच्या धावसंख्येत पण कमाई होणार आहे. विनंती असावी की व्यासपीठाच्या जवळ जितके खेळाडू आहेत त्यांनी खेळाचा आनंद घ्यावा, न तर की आपल्या एकमेकात बोलत बसावं. मित्रांनो, आपण सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे. वाईट चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. दिशाहीन गोलंदाजी. पण ते म्हणतात ना की आपल्या कुठलेही एखादा व्यक्ती जर चांगलं काम करतो तर त्याची एक चूक माप असते. तसं सुमितला आहे. सुमितची गोलंदाजी पाहिल्यानंतर तो चेंडू वाईट होता, आपण ही चूक त्याला माफ केली जाईल. यानंतरचा हा पुढचा चेंडू निर्धाव गेलेला आहे. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये सुमित यांच्याकडून. फक्त या षटकामध्ये सुमित यांनी एक अतिरिक्त धाव खर्च केले आणि 2 विकेट घेतल्यात. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त एकच धाव, ती देखील अतिरिक्त धाव होती. वाईडचा चेंडू होता तो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुमित कडनं पाहायला मिळालेली आहे. सुमित साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. बाहेर बसलेल्या मैदानात खेळत असणाऱ्या प्रत्येकासाठी प्रत्येकानं वाजवल्या पाहिजेत. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. शेवटचे षटक. समाधान. मंगेश यादव यांनी जर षटकार ठोकला तर त्यांना बाजीराव भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि क्षेत्ररक्षणातलं अपयश समोरच्या संघाला 1 धाव देऊन गेलेला आहे.
लवकरात लवकर थोडा सामन्याला स्पीडअप पकडा. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना जाधव बॉयज चिखली वर्सेस जय हनुमान घाटेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉस मध्ये यायचं. सहकारी पंच एक धाव असेल ना? नाही. धन्यवाद पंच. आयोजक वर्ग थोडं सहकार्य करा मित्रांनो, खूपच गोंधळ होते समालोचन कक्षामध्ये. आपण आयोजक आहात. विनंती आहे की व्यासपीठाच्या आजूबाजूला जितके पण आहेत उपस्थित आपण खेळाचा आनंद घ्यावा. वैयक्तिक आनंदासाठी व्यासपीठाच्या पाठी जावं. फटका चांगला आहे, फटका सुरेख आहे, फटका दिमागदार आहे. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेबाहेर येतोय चौकार. थोडं स्पीडअप घ्या, स्पीडअप. दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप घ्यावा. पंच थोडं काळजीपूर्वक सामन्याकडे पहा. आपल्याला सामने लवकरात लवकर संपूर्ण पुढचे सामने भरवायचे आहेत. पुढचे सामने आपल्याला 4 षटकांचेच खेळायचे आहेत. यानंतरचा पुढचा सामना पुन्हा एकदा तेच क्षेत्र, तोच फटका आणि त्याच धावा मिळतील या फलंदाजाला आणि संघाला. येतो बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते प्रेम यांच्या बॅट मधून. क्षेत्र निवडलं ते स्क्वेअर लेगचं, माहित आहे त्याला क्षेत्ररक्षक आहे, गॅप मोठा आहे तिथे आणि नक्कीच गॅप ओळखून फलंदाजी करतोय प्रेम. जाधवबाई चिखली वसेस घाटेवाडी जय हनुमान घाटेवाडी संघाने उपस्थित राहावे टॉस साठी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस साठी व्यासपीठावरती उपस्थित राहावे. यानंतर उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते, पण तितक्याच तोडीस तोड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडून. थोडा स्पीडअप पकडावा मित्रांनो. यानंतरचे आपल्याला सामने पुढचे खेळवायचे आहेत. विनंती आहे की व्यासपीठाच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि क्रिकेट प्रेमीने शांतता बाळगावी. आयोजकांनी थोडीशी काळजी घ्यावी ना. व्यासपीठाच्या आजूबाजूला उपस्थित जितके पण आहेत त्यांना शांत करावं. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 40च्या आगारामध्ये. म्हणजे 41 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी पिरेवाडी संघाला. चला कोणती संघ मैदानाचा ताबा घ्यायचा. 2 बॅटर वगळता सहकार्य करा मित्रांनो. जाधवबाई चिखली वर्सेस जय हनुमान घाटेवाडी. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचा. टॉस होईल. घाटेवाडी गावचे पोलीस पाटील टॉस उचलताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत. टॉस का बॉस मध्ये कोण जिंकणार आहे आणि जाधव बॉईज चिखली यांनी हा टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चिखली संघाने म्हणजे आता हा जो निर्णय याच्या अगोदरच्या संघाने बऱ्याच संघांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. तुमचं यामागचं नियोजन काय होतं की आपण का घ्यावा वगैरे? आतापर्यंत जे बघितले सामने आहेत. ओके, म्हणजे तुम्ही ज्या आतापर्यंतचा जो खेळ चाललाय सामन्याचा वगैरे त्या हिशोबाने त्याच्या तुम्ही अनुषंगाने तुम्ही जो गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मला घाटेवाडी संघाला विचारायला आवडेल की तुमचा काय निर्णय होता जर टॉस तुम्ही जिंकला असता तर? बॉल फसत घेतले असते आम्ही पण, तरी पण आता समोरून कॉल आला आपल्याला बॅट फसतं तर 60 रन तर आम्ही आवश्यक करूच. आमच्या टीमने 1 महिना झाला असं की एवढं हे केलं या टुर्नामेंटसाठी, तर आम्ही नक्कीच बक्षीस असते प्रयत्न करणार आहे.
एकदा दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवाव्या आणि त्यांचा उत्साह वाढवावा. आपणच आपल्या मुलांचा उत्साह वाढवला तर नवीन खेळाडू तयार होणार आहेत. धन्यवाद. वया सामन्याकडे जिथे आवश्यकता असेल विजयासाठी 41 धावांची पिरेवाडी संघाला. चला बॅटर यायचं पिरेवाडी संघ. क्षेत्ररक्षण सजवले गेले कांदी संघाकडून. चला सामना चालू करायचा आहे. पंच सामना चालू करावा लवकरात लवकर. पंचांना विनंती आहे की आपण सामना लवकरात लवकर सुरू करावा. चला पंच सामना चालू करायचा आहे. चला सहकार्य करा पिरेवाडी कौंदी. सामना लवकरात लवकर सुरू करावा. पंचांना विनंती आहे, आयोजकांना विनंती आहे की उत्कृष्ट अशी गोलंदाजी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. पिरेवाडी संघ आणि कामदानी संघ दोन्ही तोडीस तोड संघ आहेत. उत्कृष्ट असे दोन्ही संघ आहेत. उत्कृष्टचा ठरेल की पिरेवाडी संघ आपला खेळ कशा पद्धतीने दाखवतोय. चांगला चेंडू चेंडू ते निर्धाव. पहिले षटक प्रगतीपथावर. अक्षय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. सूरज आणि गणेश डावाची सुरुवात करतायत पिरेवाडी संघाकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अक्षयकडून पाहायला मिळते. दोन चेंडू दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव आणि यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चेंडूवरती 4 धावांची कमाई करताना फलंदाज दिसतोय. 2 चेंडू निर्धाव आले. तिसरा चेंडू कुठेतरी पुढे टाकला अक्षय यांनी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना मिळतोय बॅटर सूरज. चेंडूला थाडले सरळ वन बाउंड सीमा पार येते चौकार. सूरज अपनी किरणों से जलवे बिखरते हुए आणि अक्षयचा हा चेंडू या चेंडूवरती झेलबाद झालेला आहे सूरज. फटका फसला. बॅटची एज लागली आणि चेंडू जाऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावते. पहिला झटका लागतोय पिरेवाडी संघाला. उत्कृष्ट असं कमबॅक आपल्याला अक्षयकडून होताना दिसतंय. खरं तर कोणत्याही माणसानं अपयशात खचून जायचं नसतं, तर पुन्हा एकदा पुनरावृत्ती करत उभं राहायचं असतं आणि अक्षयने चौकारानंतर परत एकदा उभं राहून आपल्या संघासाठी एक विकेट घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावरती चेंडू भिरकावलेला आहे. पाहायला उत्सुकतेचं ठरेल की आणि हा 4 धावा. पण क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता परंतु थोडंफार अयशस्वी ठरते. क्षेत्ररक्षक मिळतोय या चेंडूवरती बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी. ऋषी स्ट्राईक वरती आलेत. नवीन फलंदाज ऋषी आल्या ऋषी यांनी चौकार खेचलाय. पाहूया. ऋषी असा एक खेळाडू आहे जो पठार भागावरती उत्कृष्ट आपल्या खेळाने मंत्रमुग्ध करतोय, पण त्याला तोडीस तोड उत्तर देतो अक्षय. बाद झालेला आहे. ऋषी बाद झालेला आहे. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय यांच्याकडून. या चेंडूवरती बोटे फिरली. बोटे फिरून नक्कीच फलंदाज ऋषी यांना चकवलं. बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू जाऊन
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उसावते. ऋषी होत आहेत बयात. दुसरा झटका लागतोय पिरेवाडी संघाला. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. 2 गडी बाद 8. नक्कीच पंचांना विनंती आहे की आपण थोडा स्पीडअप पकडावा. यानंतरचे आपल्याला सामने 4 षटकांचे खेळवायचे आहेत. आणि आयोजकांना विनंती आहे की आजूबाजूला जो काही गोंधळ होतोय व्यासपीठाच्या बाजूला तो थोडंसं त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं. यानंतर परत एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मिळेल निश्चितच या चेंडूवरती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी गोलंदाजाकडून पाहायला मिळते. कासवाच्या गतीने ज्या धावा काढणं पिरेवाडी संघाकडून चाललंय, खरं तर त्याची धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवायचं असेल तर वेग वाढवणं निश्चितच गरजेचं आहे. त्यासाठी मोठी खेळी मोठे फटके मारावे लागतील आणि तसा प्रयत्नही पिरेवाडी संघाकडून दिसतोय. त्यानंतर 2 धावांची कमाई करताना पिरेवाडी संघ. फटका चांगला निश्चित 2 धावा मिळून जात आहेत या चेंडूवरती. बॅटर मारुती यांना मिडलकेडच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक होते. 2 धावा निश्चित मिळत आहेत या चेंडूवरती. प्रयत्न करावे लागतील. आता मात्र स्लोवर चेंडू. गोलंदाजीमध्ये वैविध्य दाखवतात. आता मात्र निलेश शाह. स्लोवर चेंडू त्यात यश मिळते. चेंडू इथे निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला काउंदणी संघाकडून. यानंतर परत एकदा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज आणि हाही चेंडू निर्धाव गेलेला आहे. अगोदर स्लोवर ठेवला. आता मात्र वाऱ्याच्या वेगासारखा चेंडू टाकला निलेश यांनी. फलंदाज फक्त चेंडूकडे बघतच राहिला. कोणती संधी नव्हती फलंदाजाकडे फटका खेळण्याची. चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी निलेश यांची. फक्त 3 धावा खर्च करतायत या षटकामध्ये निलेश. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. फुल टच चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउंड सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. खरं तर असं वाटतंय की फलंदाजाला अगोदरच माहिती होतं की येणारा चेंडू कसा असेल आणि त्याच्यात जो काही अंदाज लावला तो अंदाज 100% खरा ठरलेला दिसतोय. आणि याच्यावरती चौकार. 4 धावांची कमाई करताना आपल्याला पिरेवाडी संघ दिसतोय. यानंतर पाहणं खरं तर आपल्याला उत्सुकतेचं ठरेल की कशा पद्धतीनं कमबॅक हा निलेश करतोय. आणि यानंतर परत एकदा गोलंदाजी आणि वेल कमबॅक करताना दिसतोय. यावरती 1 धावेची कमाई ही पिरेवाडी संघाने केलेली आहे. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. यानंतर गोलंदाजीसाठी परत एकदा गोलंदाज तयार झालेला आहे. छत्रपती चषक सह्याद्री असोसिएशनचा एक मोठा खेळाडू कर्जोशी गावचा सितारा चेतन पनाकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रेम. पहिला चेंडू प्रेम यांचा. पडल्यानंतर चेंडू फलंदाजापासून थोडासा दूर राहते. त्यात यश मिळते प्रेम यांना. चांगला टप्पा म्हणावा लागेल प्रेम यांचा. चेंडू ते निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला प्रेम कडून पाहायला मिळते. प्रेम आपल्या गोलंदाजीतून
समस्त खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींना प्रेमात पाडताना दिसतोय. यानंतरच्या प्रत्येक पुढच्या चेंडूवरती कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहायला, आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजीने हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा, तोच प्रयत्न प्रेम यांचा. च्या बाहेर खेळवण्याचा फलंदाजाला प्रयत्न, त्यात अजून देखील यशस्वी होत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक यशस्वी होत आहेत. चेंडू ते बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. पिरेवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नाही तर बाहेर थांबावं. मित्रांनो, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबावं. उत्कृष्ट असा खेळ चाललेला आहे, उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे. विनंती आहे की थोडं स्पीडअप पकडा, स्पीडअप. चला स्पीडअप घ्यायचंय, थोडं स्पीडअप पकडा, स्पीडअप. बॅटर धाव उच्छित होते. बॅक टू बॅक तिसरा चेंडू ते निर्धाव. या षटकातील काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम याच्याकडून. जसे नंबर 45 खूप मोठे फॅन दिसत आहेत प्रेम. जर्सी नंबर 45 अर्थात कॅप्टन कोहली, भारतीय क्रिकेट संघाचे रोहित शर्मा यांचे. प्रदीप एका बाजूने एक झटके लागत जात आहेत ते पिरेवाडी संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कोणी संघाकडून. आपल्या गावचे टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाला कोणते संधी नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. पण यानंतर फलंदाजासाठी आनंदाची बातमी आहे. घाटेवाडी गावचे आणि आपल्या पठार भागाचे युवा उद्योजक कृष्णजी साळुंके साहेब यांनी या सामन्यामध्ये सलग 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजाला रामचंद्र दोंडीबा साळुंके यांच्या स्मरणार्थ पारितोषिक म्हणून 500 रुपये देण्यास 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पुकारलेलं आहे. तरी फलंदाजाची कसोटी ठरेल की आपल्या संघाच्या धावसंख्येत रनांची कमाई यांसोबतच पारितोषिकाची कमाई करतोय का, त्याच पद्धतीचा खेळ दिसतोय. आणि हा चेंडू 4 धावांची कमाई. उत्कृष्ट अशी फलंदाजी पिरेवाडी संघाकडून चाललेली आहे. यानंतर जो चौकार प्रेमला लगावलेला आहे, याच्यातून प्रेम कशा पद्धतीने कमबॅक करतोय आपल्याला पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, परंतु नंतरचे 2 चेंडू पाहायला गेलं तर मोठे फटके आलेत. 2 बॅक टू बॅक चौकार आले. निश्चित सामन्याचं समीकरण चेंज होईल मित्रांनो. पाहूया पुढचा चेंडू. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्येच राहील आणि सीमारेषे बाहेर जातो. चेंडू निघून सरळ येतो छत्रपती चषक षटकार. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, परंतु शेवटच्या 3 चेंडू मध्ये आक्रमण केले फलंदाज प्रदीप यांनी. चौकार, चौकार आणि षटकार. तब्बल 3 चेंडू मध्ये 14 धावा वसूल केल्यात प्रेमी यांच्या. 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल आता मात्र विजयासाठी पिरेवाडी संघाला. कुठेतरी वाटत होतं हा सामना एका बाजूने झुकतोय कोहली संघाच्या, परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल पिरेवाडी संघाकडून. आणि खास करून प्रदीप यांचं कौतुक केलं पाहिजे. निश्चित या 3 मोठ्या फटक्याने सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी देतोय तो प्रदीप. 6 चेंडूत 11 धावांची गरज आहे पिरेवाडी संघाला. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे. या 6 धावात तो समोरच्या संघाचं आव्हान संपुष्टात आणतोय का पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि तो 11 धावाच्या समोरच्या संघाला रोखतोय का पाहणं. यानंतर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना गोलंदाज दिसतोय. उत्तम अशी गोलंदाजी त्याला चांगला चेंडू. चेंडू इथे धाव फलंदाज होते. धाव उचित बाद. 5 चेंडू 11 धावा.
सर्व क्रिकेट प्रेमींना नक्कीच एक सुवर्ण संधी आले. इथून पुढच्या प्रत्येक सामन्यामध्ये कोणीही देखील जर लागोपाठचे 3 षटकार खेचले, हॅट्रिक षटकार खेचले, तर मान्य सन्मान्य श्री घाटेगाववाडी गावचे सुपुत्र श्री कृष्णजी साळुंके साहेब उद्योजक प्रणय रिअल इस्टेट यांच्यातर्फे 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला चेंडू निर्धावाला, परंतु आता मात्र मोठा फटका आलाय. चेंडूला सरळ दाडलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत दणदणीत छत्रपती चषक षटकार. आणि या षटकारानंतर सामना आपल्या जोडीत टाकण्यासाठी यशस्वी होताना दिसतोय फलंदाज. यानंतरचा पुढचा चेंडू, त्याच्यावरती परत एकदा नक्कीच नाराज दिसतोय फलंदाज. प्रदीप अगोदरच्या चेंडूमध्ये षटकार खेचला, परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. त्याची रणनीती ओळखली, थोडासा चेंडू बाहेर ठेवला शरीरयष्टीपासून प्रदीप यांच्या, आणि त्यात यश मिळाले. 3 चेंडू 5 धावा सामन्याचं समीकरण. 5 धावा 3 चेंडू. आणि काय घडतंय मैदानामध्ये, बॅटची कडा लागते, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय, सरळ सीमारेषेबाहेर येतोय चौकार. 2 चेंडू 1 धावा. कधी कधी प्रयत्न देखील अपुरे पडतात, नशिबाची साथ देखील असावी लागते. आता मात्र प्रदीप यांना नशिबाची साथ मिळते, पिरेवाडी संघाला नशिबाची साथ मिळते या चौकाराच्या साह्यानं. निश्चित 2 चेंडू 1 धाव. खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल इथे मात्र, आणि इथे मात्र पिरेवाडी संघ विजयी होते. पिरेवाडी संघानं हा विजय आपल्या जोडीत घेतलेला आहे, आणि तो आपल्या कष्टानं, मेहनतीनं आणि आपल्या फलंदाजांच्या विश्वासानं हा आपल्या जोडीत टाकलेला